नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पैशाची गुंतवणूक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बजाज कंपनीचा एक नवीन IPO येत आहे. तर तो IPO आपण विकत घ्यावा किंवा न घ्यावा, त्याचा फायदा होईल किंवा तोटा होईल, तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला भेटणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्क्रीनवरती बजाज कंपनीचा बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड हा IPO आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता स्क्रीनवरती 6,560 कोटी रुपयांचा बिग बुल कंपनीने इश्यू केलेला आहे आणि 50.86 कोटी शेअर्स कंपनीने विक्रीसाठी इथं उपलब्ध केलेले आहेत. त्याचबरोबर बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचा हा IPO 9 सप्टेंबर 2024 रोजी उघडला जाणार आहे आणि 11 सप्टेंबर 2024 रोजी बंद होणार आहे. त्याचबरोबर 12 सप्टेंबर 2024 रोजी IPOची वाटप म्हणजे गुरुवारी 12 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स IPO NSE आणि BSE दोन्हीवरती सुद्धा रजिस्टर होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर या बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचे जे शेअर्स आहे IPO बंद झाल्यानंतर 66 ते 70 रुपयाला प्रति शेअर यानुसार आपल्याला खरेदी करण्यासाठी राहणार आहे. त्याचबरोबर आपण जर बजाज फायनान्स हाऊसिंग कंपनीचं आणखी काही माहिती पाहिली तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, वोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, ॲक्सेस कॅपिटल लिमिटेड, गोल्डन मॅक्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, SBI कॅपिटल मार्केट लिमिटेड, JM फायनान्शियल लिमिटेड आणि IIF रिवेल सिक्युरिटी लिमिटेड हे बजाज फायनान्स बुक रीडिंग लीड मॅनेजर आहेत. या ठिकाणी आपण या कंपनीचं बॅलन्स शीट जर पाहिलं तर या ठिकाणी पहा 31 मार्च 2022 मध्ये कंपनीकडे जी प्रॉफिट आहे किंवा कंपनीची जी मालमत्ता आहे ती या ठिकाणी पाहू शकता. 88,527 कोटी, 64,654 कोटी, 81,827 कोटी, 88,538 कोटी. म्हणजे दरवर्षी या ठिकाणी कंपनीची जी मालमत्ता आहे त्यामध्ये आपल्याला ग्रोथ या ठिकाणी पाहायला भेटत आहे. ही कंपनीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता 31 मार्च 24 नंतर 31 जून 24 म्हणजे या ठिकाणी 3 महिन्यामध्येच कंपनीने या ठिकाणी चांगल्या मालमत्तेमध्ये ग्रोथ केलेली आहे. तर ही खूप कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर करानंतरचा नफा आहे म्हणजे कंपनीची करानंतरचा नफा, नेटवर्क कंपनीची आणि कंपनीचं एकूण कर्ज या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला कंपनीवरती कर्ज आहे, पण कंपनीची या ठिकाणी ग्रोथ जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला जबरदस्त ग्रोथ आहे. कंपनीवर एकूण कर्ज किती आहे तर या ठिकाणी 41,492, 53, 69 कोटी, 73,347 कोटी. तर या ठिकाणी साधी गोष्ट आहे की 88,000 कोटीचा कंपनीची मालमत्ता आहे आणि कंपनीवरती कर्ज किती आहे. कर्ज तर पाहिलं तर 88,000 कोटी कंपनीचा म्हणजे मालमत्ता आहे. 73,000 इथं कंपनीवरती कर्ज आहे. तर या ठिकाणी आपण विचार करू शकतो की कंपनीची जी मालमत्ता आहे कंपनीची मालमत्तेमध्ये चांगली प्रगती आहे. म्हणजे कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे कंपनीच्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे. तर मला वाटतं की हा IPO आपल्याला चांगलं पैसे कमवून देऊ शकतो. त्यामुळं आपण हा IPO घ्यावा. आता प्रत्येकाची इच्छा असते, पण मी तर हा IPO खरेदी करत आहे. ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार माणूस शेअर खरेदी करत असतो, IPO खरेदी करत असतो. पण जर तुम्ही IPO नाही खरेदी करू शकला, जर तुम्ही 60 रुपयांना हा शेअर घेतला किंवा 70 रुपयाला जरी हा तुम्ही शेअर घेतला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्की या शेअरमधून आपल्याला चांगला रिटर्न भेटणार याची मला खात्री वाटते. तर आशा करतो या व्हिडिओमधून तुम्हाला बजाज फायनान्स IPOची माहिती भेटली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.